परदेशामध्ये जाण्याचा मान पटकावते तुमचं नमन, त्याबद्दल काय सांगाल? ओके ओके. परदेशात म्हणजे आपण पटकवलं अशातला भाग नाही आहोत, कारण आम्ही कोणतरी श्रेष्ठ आहोत असा तो मेसेज जातो, पण तो जरा चुकीचा आहे. कारण ही लोककला आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे आणि तसं पाहता म्हणजे हे का हा घाट घातल्याचं कारण असं की मी एका सह्याद्री वाहिनीवर पहिल्यांदा एकदा निवड झाली होती माझी ॲज अ ॲक्टर म्हणून. तेव्हा पण मी नमन हा माझा बेस होता, म्हणजे वाडीपासून आपण स्टार्ट झालेलं नमन, आमचं गावाचं नमन. तर त्यानंतर असं वाटायला लागलं की ह्याला राजमान्यता मिळायला पाहिजे, सगळीकडे बोलायचं बरोबर. पण राजमान्यता मिळणं हे ठीक आहे, पण पुढे जाऊन मग त्याला जागतिक लेवलला कोणाला माहीत आहे की नाही माहीत आहे हे पण हा एक विषय होता. तर तेव्हा पण त्याचं एक आमचे लेखक होते शांताराम जोगले, यांना बोलता बोलता असं बोलले यार, ते म्हणाले खूप अभिनंदन तेव्हा त्यांनी केलं. तेव्हा मी त्यांना शब्द दिला की मी ट्राय करेन की ह्याच्यात खूप काही समाधानकारक काम करता येईल नमन या क्षेत्रात. आता माणूस म्हणून प्रत्येकजण जन्माला येतो तेव्हा असं वाटतं की यार आपण ज्या पण क्षेत्रात काम करतो तर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे त्या कामाचं. तर ही कुठंतरी घाळमेळ होतीच मनात. आणि मग पुढे जाऊन एक ते सहज होतं की आपण ना बोललोय सरांना की सात समुद्रापार आपण आपल्या लोकांना गेले पाहिजे. पण मग ते जेव्हा जाईल तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष जाईल त्या गोष्टीकडे, आपल्या गुलगुकलेकडं. मग त्यानंतर मग खूप नमनं परत जाऊ शकतील, म्हणजे पहिले हा प्रवास होता. त्यामुळे ती चुणूक तेव्हापासूनच होती की यस आपल्याला जायला पाहिजे. आणि मग हा आता साध्य होतोय. आणि बेसिकली हा तसं बघायला गेला तर हा विजय एकट्या नमनाचा कुठल्या शिवभक्ताचा नाही असं मी मानतो. तर हा सगळ्या नमन जपणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आहे, त्यांची मेहनत आहे. कारण आता आपल्याला दिसते सगळ्यांची मेहनत आहे या गोष्टी पाठीमागं. आणि नमन ही अशी एक कला आहे की ज्याच्यातून कोकण एकवटलं जातं नाही का. आणि त्याच्यामुळे लोक खूप गर्दी करतात आणि आपलं कोकण आनंदाने नाचतं, ह्याचं कारण आपली लोककला आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळेच मला वाटतं हा विजय आमचा नाही तर सगळ्यांचा आहे, सगळ्या नमन कलाकारांचा आहे.